कथा खऱ्या प्रेमाची भाग 9. विभाताईंच्या चुलत बहिणींनी जान्हवीसाठी भेटवस्तू आणली होती. त्याने तो बॉक्स विकीकडे दिला. त्याने तो खोलला. मावशी, यात तर कंगन आहेत. हे कंगन मी कुठे घालू शकतो? तो हसत म्हणाला. तू स्वतः घालू शकत नाही, पण तुझ्या बायकोला तर घालू शकतोस. चल, तू स्वतः तुझ्या बायकोला ते कंगन घाल. ते ऐकून विकीचा चेहरा उतरला. त्याला ते करण्याची इच्छा अजिबात नव्हती. मी तुला कंगन घालू? तोंड बघितलं आहेस का स्वतःचा आरशात? तो हळूच तिच्या कानात बोलला. मी स्वतः घालते कंगन. जान्हवी मावशांकडे पाहत हसत म्हणाली. नाही नाही सुनबाई, हा रिवाज आहे. कंगन तर तुला विकीच घालेल. मावशी असं बोलल्यानंतर आता विकीचा नाईलाज झाला. त्याने कंगन घेऊन ते जान्हवीच्या हातात घातले. तो ते कंगन घालत असतानाच काव्या तिथे आली. विकी जान्हवीला कंगन घालत असलेला पाहून तिला कसंसच झालं. आई त्यांच्या बहिणींना घेऊन इतर पाहुण्यांना भेटायला गेल्या. इतक्या जोरात माझा हात दाबणं गरजेचं होतं का? जान्हवी हात चोळत म्हणाली. माझं मन तर करत होतं की तुझा गळा दाबावा आणि तुला सगळ्या त्रासापासून कायमचं मुक्त करावं. पण काय करणार, नाईलाज आहे. आता सर्वांसमोर आपल्याला चांगलं वागण्याचं नाटक करायचं आहे. त्यामुळे कीप स्माइलिंग. तो खोटं हसत म्हणाला. घरचे पाहत असल्याने तीही खोटं हसली. ती तेथून निघून जायला लागली. इतक्यात काव्या तिच्याकडे आली. काय चाललं होतं तिथे? सांगत का नाहीस? ते सगळं काय चाललं होतं? ती रागाने पाहत म्हणाली. तू जे बघितलंस ना, तेच चाललं होतं. जान्हवीने उत्तर दिलं. मला उलटं उत्तर देशील तू, काव्या? जर तू प्रश्न विचारशील तर तुला उत्तरही मिळेल. जान्हवीने उत्तर दिलं आणि ती तिथून निघून गेली. इतक्यात मुलांकडची मंडळी आली. देशमुख परिवाराने त्यांचे धूमधडाक्यात स्वागत केले. राघव शेरवानीत खूप हँडसम दिसत होता. नुपूरला बघून त्याने ती खूप सुंदर दिसत असल्याचं इशाऱ्याने सांगितलं. नुपूर लाजून लाल झाली. जान्हवी मनापासून सगळ्या पाहुण्यांचा पाहुणचार करत होती. आता कार्यक्रम सुरू करायचा होता. बेटा, जान्हवीला बोलावून घे, आईने विकीला सांगितलं. आई, इथे तिची काय गरज आहे? विकी चकित होत म्हणाला. अरे बेटा, लग्नानंतर सगळे रीतिरिवाज पती पत्नीला मिळून पूर्ण करायचे असतात. जा लवकर, बोलावून आण तिला, त्या म्हणाल्या. मी असं काय करू की ही जान्हवी इथून गायब होईल आणि नुपूरच्या एंगेजमेंटमध्ये तिची गरज पडणार नाही, तो स्वतःशीच म्हणाला. इतक्यात त्याला जान्हवी येताना दिसली. तो तिच्याकडे गेला. तुझ्याकडे मिस्टर इंडियाचे घड्याळ आहे का? तो तिला थांबवत म्हणाला. कशासाठी? तिने विचारले. जर असतं ना, तर ते घड्याळ तुला घालून कायमचं गायब केलं असतं. बघतेच काय, चल लवकर, एंगेजमेंट सुरू होणार आहे. राघव व नुपूर स्टेजवर येऊन बसले होते. दोघांचाही जोडा अगदी शोभून दिसत होता. जान्हवीने त्यांना ओवाळले. विकीने त्यांना भेटवस्तू दिली. मग ते दोघेही खाली येऊन उभे राहिले. मग मावशीने अनाऊन्स केलं की रिंग सेरेमनी सुरू होण्याआधी डान्स परफॉर्मन्स होतील आणि सगळ्यात आधी डान्सची सुरुवात करतील विकी आणि जान्हवी. जान्हवीला हे ऐकून धक्का बसला, कारण तिला डान्स येत नव्हता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिला विकीसोबत डान्स करायचा नव्हता. विकीला हे माहीत होतं, पण जान्हवीची फजिती करण्याचा कोणताही चान्स तो सोडत नव्हता. त्याने हसत तिच्या खांद्याभोवती हात ठेवून तिला स्टेजवर आणलं. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. तुम्हाला ठाऊक आहे की मला डान्स येत नाही, तरीही तुम्ही मला इथे कशाला आणलं? ती पुढे पाहत म्हणाली. नेहमी तर तू मला मॅनर्स शिकवत असतेस ना. आज मी तुला मॅनर्सलेस होणं शिकवतो. गाणं सुरू झालं. बदतमीज दिल. त्याने जोरात तिला जवळ ओढलं. ती त्याच्यावर आदळली. प्रत्येक स्टेपला तो तिला जवळ ओढून दूर लोटत होता. तिचा हात हातात घेऊन गोल फिरवत होता. मध्येच मुद्दाम तिच्या पायावर पाय देत होता. ती तो डान्स कधी संपतो याची वाट पाहत होती. अचानक जोरात ओढून त्याने तिला सोडून दिलं आणि ती खाली पडली. तिच्या हातातील रिंगही खाली पडली. तिला पडलेलं पाहून बाकीचे घाबरले. ते तिच्याकडे येणार इतक्यात ती म्हणाली, आई, मी ठीक आहे, काही नाही झालं. त्याने पायाजवळची रिंग उचलली व तिला उठवण्यासाठी हात पुढे केला. तिने खोटं हसत त्याच्या हातात हात दिला आणि उभी राहिली. हे बघा, मला डान्स नाही येत. हे सगळं माझ्याकडून नाही होणार, ती हळूच म्हणाली. ही तर फक्त सुरुवात आहे. असे अजून 1-2 लेसन्स तुला भेटले ना, मग तू छान डान्स करशील, तो सर्वांना दाखवण्यासाठी तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. मग तिचा हात हातात घेऊन ती रिंग तिच्या बोटात सरकवली. पण मनातून तो तिची झालेली परवड पाहून खूप खुश होत होता. हे दोघं तर प्रेम करण्याचा कोणताही चान्स सोडत नाहीये. एकदम लैला मजनूची जोडी आहे. मावशीचं बोलणं ऐकून काव्या खूप चिडली. आधीच त्यांना डान्स करताना पाहणं तिच्यासाठी अशक्य होतं. त्यात हे असं बोलणं ऐकून ती मनातून घाबरली होती. विकी व जान्हवीचा डान्स झाल्यावर राघव व नुपूरने एक रोमॅन्टिक गाण्यावर सुंदर डान्स केला व त्यानंतर इतरही काहींनी डान्स केला. त्यानंतर रिंग सेरेमनी सुरू झाली. जान्हवी जाऊन रिंग घेऊन आली व राघव आणि नुपूरच्या हातात दिल्या. दोघांनी एकमेकांना रिंग एक्सचेंज केल्या. सर्वांनी टाळ्यांचा जल्लोष केला. विकीने जाऊन नुपूरला जवळ घेऊन तिचं आणि राघवचं अभिनंदन केलं.
रिंग सेरेमनी खूप चांगल्या प्रकारे पार पडली. काव्या रागाने विकीला शोधत होती. अजून तिला त्याच्याशी बोलताही आलं नव्हतं. शेवटी पुन्हा तिला तो वरती जान्हवीबरोबरच सापडला. विकी, मला तुझ्याशी बोलायचं आहे, ती त्याचा हात पकडत म्हणाली. जान्हवी खाली मान घालून तेथून निघून गेली. किती बदललास तू विकी. जेव्हापासून मी इथे आले आहे तू फक्त त्या जान्हवीच्या मागे पुढे फिरतो आहेस, ती म्हणाली. काव्या, मी कसं काय तुझ्याजवळ येऊ? इथे जर कुणी आपलं बोलणं ऐकलं ना तर काय होईल? आणि सध्या आईही माझ्यावर नाराज आहे, विकी तिला समजावत म्हणाला. तुला आईची काळजी आहे पण माझी अजिबात नाही. तू मला विसरला तर नाही ना, ती चिडून म्हणाली. तू हे काय बोलत आहेस? तुला ठाऊक आहे घरी पाहुणे आले आहेत. आज नुपूरची एंगेजमेंट आहे. मी ते सगळं सोडून तुझ्या मागे कसं येऊ? विकी अजूनही शांतपणे बोलत होता. मला ठाऊक होतं तू असंच म्हणशील म्हणून. ठीक आहे, तू राहा इथे आणि सेलिब्रेट कर. मी जाते इथून, असे म्हणत ती तेथून निघून गेली. विकीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिथे सगळे असल्याने त्याला काही करता आलं नाही. खाली आल्यावर तिला शोभाताई भेटल्या. अरे काव्या, काय झालं? तुझं तुझ्या बॉयफ्रेंडसोबत भांडण झालं की काय? तिचा बॉयफ्रेंड कोण आहे हे माहीत नसल्याने त्या म्हणाल्या. हो, झालंय भांडण. आता मी त्याच्याशी कधीच बोलणार नाही, ती स्वतःशीच म्हणाली. अरे रे, खूप वाईट झालं. पण माझा एक सल्ला ऐक. तू ना जान्हवीला भेट. ती एक खूप चांगली संस्कारी मुलगी आहे. ती तुला काही टिप्स जरूर देईल. तुझ्या जागी मी असते ना तर तिच्यासारख्या चांगल्या मुलीबरोबर मैत्री केली असती आणि तिच्याकडून खूप काही शिकले असते. जर तिचे काही चांगले गुण जरी तुझ्यात आले ना तर तुझी लाईफ सेट होईल, त्या म्हणाल्या व जान्हवीला बोलवण्यासाठी गेल्या. ते ऐकून ती झटक्याने तेथून निघून बाहेर आली. पण वाटेत ती जान्हवीला जाऊन धडकली. तू समजतेस काय स्वतःला? आता तू मला सांगशील की विकीला कसं हँडल करायचं आहे, ती चिडून बोलत होती. तू काय बोलत आहेस? मी असं कधी म्हणाले, जान्हवी शांतपणे म्हणाली. तेच तर, तू म्हणतेस कुठं, तू तर करतेस. घरातल्या सगळ्या म्हाताऱ्यांना तू तुझ्या बाजूला केलं आहेस आणि त्या जाऊन विकीचे कान भरतात. त्यामुळे तो मला इग्नोर करतोय. पण हे किती दिवस चालेल? तू माझ्या आणि विकीच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेस, पण तसं होणार नाही, कारण तू या घरात जास्त दिवस राहणार नाहीस. जान्हवी अजूनही शांतपणे ऐकत होती आणि काव्य आपला सगळा राग तिच्यावर काढत होती. तू आहेस तरी कोण? मेकअपची स्पेलिंग माहीत आहे का तुला? आय लॅशेस काय असतात माहीत आहे? जर ब्युटी पार्लरमध्ये गेलीस तर त्यांनाही प्रश्न पडेल की काय करावं. तू या जन्मात तर काय, पुढच्या जन्मीही माझ्यासारखी नाही बनू शकत, ती खूप घमेंडीने बोलत होती. पण मला तुझ्यासारखं बनायची इच्छाही नाही, जान्हवी म्हणाली. मी मान्य करते की तू दिसायला खूप सुंदर आहेस. तुझ्याकडे खूप पैसेही आहेत. माझ्याकडे तुझ्यासारखे महागडे ड्रेस, बॅग, बँक बॅलन्स नाही आहे. तू लाखात एक आहेस आणि माझ्यासारखे हजारो मुली इच्छा असूनही कधीच तुझ्यासारख्या बनू शकत नाही. काव्य तिचं बोलणं ऐकून गर्वाने फुगली होती. पण तू कधी प्रयत्न करूनही आमच्यासारखी नाही बनू शकत. तू सकाळी उठून स्वतःला आरशात बघतेस ना. हे मेकअप, आय लॅशेस तुझ्यासाठी महत्त्वाचे असतील. पण मी सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी देवापुढे हात जोडते. प्लॅनिंग करून दुसऱ्यांना त्रास देणं मला येतच नाही. तुझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची तूच आहेस. पण माझ्यासाठी माझे जवळचे लोक महत्त्वाचे आहेत आणि मला नेहमी त्यांची काळजी घ्यायला आवडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्यासारखी लग्न झालेल्या पुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवत नाही. काव्याला सडेतोड उत्तर देऊन ती आत निघून गेली. काव्याचं तोंडच बंद झालं. काय उत्तर द्यावे ते कळेना. रागाने चरफडत ती घरी गेली. आता सगळे जेवणाचा आनंद लुटत होते. विकीही तेथे होता, फक्त जान्हवी नव्हती. इतक्यात तीही तिथे आली. बेटा, तू जेवलीस की नाही, पाहुण्या मावशीने विचारले. नाही, मी नंतर जेवते, ती म्हणाली. विकी, तू तुझ्या बायकोला जेवण भरव, त्यामुळे प्रेम आणखी वाढते, त्या म्हणाल्या. मावशी, मी नाही भरवणार. ती चावली तर मला, तो नाटक करत म्हणाला. ती काय लहान बाळ आहे जी तुला चावेल? नाटक नको करूस, चल भरव तिला, त्यांनी आदेश दिला. ही तर नाही चावणार, पण जर काव्याने बघितलं तर ती कच्चं चावून खाईल मला, तो मनात म्हणाला. विकी, काय विचार करतोस? चल जेवण भरव जान्हवीला आणि गोड पदार्थाने सुरुवात कर, आई म्हणाली. विकी नाईलाजाने प्लेट वाढून घ्यायला गेला. जर जेवण भरवल्याने खरोखर मला हिच्यावर प्रेम झालं तर ही तर माझ्या मागेच लागेल, तो विचार करत होता. इतक्यात त्याला मिरची पावडर दिसली. मिरची, आता येईल मजा. त्याने स्वीट डिश प्लेटमध्ये घेतली व एक पीस गुपचूप लाल मिरची पावडरमध्ये बुडवला. ती प्लेट घेऊन तो वापस आला. सगळ्यांच्या सांगण्यामुळे जान्हवी घाबरत पुढे आली. बेबीला भूक लागली आहे. बेबी आता मिठाई खाणार आहे आणि मिठाई खाऊन बेबीला खूप मजा येईल, तो खट्याळपणे म्हणाला. त्याने तिला एक घास भरवला. तिने तो खाल्ला. त्याला वाटलं ते खाऊन ती जोरात ओरडेलच, पण ती तर नॉर्मल दिसत होती म्हणून त्याने विचारले, कशी आहे? चांगली आहे, ती म्हणाली. तो आश्चर्यचकित झाला.
हिने तर मिरची पावडरही पचवली. त्याने तिला आणखी एक घास भरवला, पण तिने यावेळीही काही रिॲक्ट केलं नाही. जान्हवी, आता तू त्याला भरव, मावशी म्हणाली. त्याच्या हातातील मिठाई उष्टी असल्याने तिने ती न घेता दुसरा पीस घेतला व त्याला भरवला. तो पीस तोंडात जाताच त्याला समजलं की मिरची यात होती. त्याला खूप तिखट लागलं होतं. त्याचे हावभाव पाहून जान्हवीला समजलं की काहीतरी गडबड आहे. तोंड तर असं केलं आहे जसं मिठाईऐवजी मिरची खाल्लीस. जान्हवी, तू अजून एक घास त्याला भरव, मावशी म्हणाली. विकीचं तोंड मिरचीमुळे भाजलं होतं, पण सगळ्यांसमोर काही बोलूही शकत नव्हता. जान्हवीने त्याला सॉरी म्हणत आणखी एक घास भरवला. आता मात्र त्याची हालत खराब झाली. त्याला काय करावं ते कळेना. बाकी सगळे सरसोका साग घेण्यासाठी गेले. आता फक्त दोघेच उरले. काय झालं? जान्हवीने काळजीने विचारलं. पाणी, तो कसंबसं बोलला. जान्हवीने पळत जाऊन पाणी आणलं. त्याने ते घटाघट पिऊन टाकलं. तुम्हाला गोड वस्तू तिखट लागतात? तिने गोंधळून विचारलं. शट अप अँड गेट आऊट, तो म्हणाला. ती चिडून निघून गेली. तो अजून पाणी घेण्यासाठी पळाला. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्याने एक युक्ती केली. त्याने एक अनाउन्समेंट केली. तुम्हा सर्वांना ते ठाऊक आहे की माझ्या वाईफला अजिबात डान्स करता येत नाही, त्यामुळे ती सारखी पडत होती. पण तिने हार नाही मानली. तिने डान्सची प्रॅक्टिस केली आणि आता तिने मला चॅलेंज केलं आहे की मी पुन्हा तिच्यासोबत डान्स करावा. ती यावेळी चांगला डान्स करून दाखवेल आणि यावेळी अजिबात पडणार नाही. आणि मी माझ्या प्रिय पत्नीचं चॅलेंज स्वीकारलं आहे. हे ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. पण आईंना मात्र जान्हवीचे हावभाव पाहून समजलं की विकी परत तिला त्रास देण्यासाठी काहीतरी करतोय. काय झालं बेटा? भीती वाटते? घाबरू नकोस, तू जा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की त्याचा हात नको सोडूस. पडलात तरी सोबत आणि उठलात तरी सोबत. लग्नाच्या वेळी तू त्याला एक वचन दिलं होतंस. आपलं वचन लक्षात राहू दे. त्याचा हात सोडू नकोस. आईंच्या या शब्दांमुळे तिच्यात हिंमत आली. तिने पुढं होऊन विकीच्या हातात हात दिला. गाणं सुरू झालं. यावेळी ती डान्स करण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. ती यात काही प्रमाणात यशस्वीही झाली. विकी तिला यावेळी ओढून व लुटून पाडण्याचा प्रयत्न करत होता, पण यावेळी ती त्याला यशस्वी होऊ देत नव्हती. तोल जात असताना ती त्याचा हात घट्ट पकडून ठेवत होती. त्याने तिला पाडण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती त्याचा हात सोडतच नव्हती. आता मात्र त्याने हार मानून तिथून निघून जायचा प्रयत्न केला, पण ती त्यालाही तिथून जाऊ देत नव्हती. माझा हात सोड, तो चिडून तिला म्हणत होता, पण तिने मानेनेच नकार दिला. नाईलाजाने त्यालाही डान्स करावा लागत होता. आता तिचे पाय त्याच्या पायावर पडत होते आणि त्याला डान्स करणं खूप अवघड जात होतं. ती खूप तरबेज असल्यासारखी डान्स करत होती व पडायला लागल्यावर त्याला घट्ट पकडून ठेवत होती. शेवटी तिच्या पायात पाय अडकून तो खाली पडला आणि तीही त्याच्या अंगावर पडली. त्या अवस्थेतही ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले. टाळ्यांच्या आवाजाने दोघंही भानावर आले. आपण हरलो आहोत हे लक्षात येताच तो रागाने तिथून निघून गेला. कार्यक्रम संपला होता. सगळे पाहुणे आपल्या घरी निघाले होते. राघव आणि नुपूर बोलत उभे होते. विकी आणि जान्हवी त्यांच्याकडे गेले. इतक्यात राघवचे घरचेही आले. त्यांना आता निघायचं होतं. राघवने विकी व जान्हवीच्या डान्सबद्दल त्यांना कॉम्प्लिमेंट दिली. विकीने जान्हवीकडे रागाचा कटाक्ष टाकला. नंतर तो राघवच्या घरच्यांशी बोलण्यात व्यस्त झाला. राघव व त्याच्या परिवाराला निरोप देऊन तो नुपूरकडे वळला. आज एंगेजमेंटही झाली. तू खुश तर आहेस ना? तो प्रेमाने म्हणाला. हो दादा, खूप खुश आहे, नुपूर त्याला बिलगत म्हणाली. आता सगळे पाहुणे गेल्यावर सगळे आपापल्या रूममध्ये गेले. जान्हवीही वर निघाली. तोच विकीने तिला अडवले. तुला ठाऊक आहे, आज तुझ्यामुळे काव्या माझ्यावर रागावून गेली. त्यामुळे मी तिला भेटायला चाललो आहे. खबरदार जर आईला सांगितलंस तर. आणि हो, मी आज रात्री परत येणार नाही, तो म्हणाला. जान्हवी काहीच बोलली नाही. त्याने रूममध्ये जाऊन कपडे चेंज केले व घरातून बाहेर पडला. तो गेल्यानंतर ती रूममध्ये आली. तिने कपडे बदलले व फ्रेश होऊन आली. विकीने सांगितले होते की तो आज परत येणार नाही, म्हणून तिने बेडवर झोपायचं ठरवलं. तो तिथे नव्हता, तरीही तिच्या मनात धाकधूक होतीच. बराच वेळाने तिने ब्लँकेट अंगावर घेतलं आणि बेडवरच झोपली. इतक्यात विकी तिथे आला. तो पूर्ण भिजलेला होता. अरे, तुम्ही तर पूर्ण भिजले आहात, ती त्याला पाहून दचकून उठली. हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, तो थंडीने कुडकुडत होता. मी कुठं सांगितलं होतं तुम्हाला बाहेर जायला? तुम्हाला तर काव्याला भेटायचं होतं ना, ती म्हणाली. हो, पण तू पूर्ण प्लॅनचा सत्यानाश केलास, हा वादळी पाऊस पाडून, तो चिडून म्हणाला. मी पाऊस कसं काय पाडू शकते? ती कन्फ्यूज होत म्हणाली. तू तुझ्या जादूने काहीही करू शकतेस आणि हे सगळं तू मुद्दाम केलंस. तुझ्यामुळे मी काव्याकडे जाऊच शकलो नाही, तो लहान मुलांप्रमाणे तक्रार करत होता. आता तुम्ही जाऊन कपडे बदलता की मी तुम्हाला एअर ड्रायरने सुकवू? ती एअर ड्रायर हातात घेत म्हणाली. ते कशाला? इस्त्री घेऊन प्रेस का करत नाहीस? तो आडव्यात म्हणाला.
जा जाऊन कपडे बदला, किती भिजले आहात, ती म्हणाली. त्याने तिथेच टी शर्ट काढायला सुरुवात केली. तिने पटकन डोळे मिटून तोंड फिरवलं. खरंच इस्त्रीने प्रेस केलं असतं तर बरं झालं असतं. कमीत कमी वारंवार कपडे तरी काढले नसते, ती हाताची घडी घालत म्हणाली. त्याचा टी शर्ट ओला असल्यामुळे तो काढताना त्याच्या गळ्यात फसला. त्याला तो काढताच येईना. तिचं तोंड दुसरीकडे असूनही तिला समजत होतं की तो टी शर्ट काढण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्याकडून निघत नाहीये. असे कपडे घालायचेच कशाला जे गळ्यात फसतात, ती हळूच हसत म्हणाली. बघतेस काय, मदत कर काढायला, तो म्हणाला. तिने त्याच्याकडे न पाहता त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. ती एका बाजूने टी शर्ट ओढायला लागली. त्यानेही जोर लावून टी शर्ट ओढला. तो शर्ट निघाला व तो बेडवर जाऊन पडला. त्याच्या धक्क्याने तीही त्याच्या अंगावर पडली. तो पुन्हा तिच्या त्या आकर्षक डोळ्यांत हरवला. ती तिथून उठली व सोफ्याकडे गेली. तोही उठला आणि चेंज करायला गेला. तो चेंज करून आला तेव्हा जान्हवी त्याच्यासाठी कॉफी घेऊन उभी होती. हे काय आहे, त्याने कॉफी मगकडे पाहत विचारले. दारू तर मी आणणार नाही, कॉफी आणली आहे, लवकर प्या, नाहीतर सर्दी होईल, ती म्हणाली. का करतेस तू असं, का माझी काळजी असल्याचं दाखवतेस? कोण आहे मी तुझा, त्याने विचारले. टॉर्चर करणारा, टॉर्चरर. आणि मी हे तुमच्यासाठी नाही करत. तुम्हाला सर्दी झाली तर तुमच्यामुळे मलाही सर्दी होईल. मग मी तुम्हाला गरम पाणी देईल. त्यामुळे तुम्ही परत माझ्यावर रागवाल, परत मला टॉर्चर कराल. आणि त्या टॉर्चरपासून वाचण्यासाठी मी. ती पुढं काही बोलायच्या आधी त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. इतक्यात वाऱ्याने जवळची खिडकी उघडली. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. पावसाचे थेंब रूममध्ये येत होते. त्यामुळे दोघेही खिडकी बंद करण्यासाठी पुढे सरसावले. चुकून त्याने जान्हवीच्या मागून येऊन तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. काही क्षणांसाठी दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले. विजेच्या कडकडाटामुळे दोघेही भानावर आले. त्याने तिचे हात सोडले व मागे वळला. त्याने कॉफीचा मग घेऊन कॉफी प्यायला सुरुवात केली. जान्हवीने खिडकी बंद करून घेतली व तिने खाली अंथरूण घालायला सुरुवात केली. थोडा वेळ तो तिच्याकडे पाहत राहिला. खाली झोपण्याची काही गरज नाही, म्हणजे माझा बेड खूप मोठा आहे, तू एका बाजूला झोपू शकतेस, तो म्हणाला. ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहायला लागली. नाही नाही, हे मी तुझ्यासाठी नाही, स्वतःसाठी करत आहे. ते काय आहे ना, रात्री मला वॉशरूमला जावं लागेल. जर तुझ्यामुळे माझा पाय अडकून मी पडलो ना तर डोकं फुटेल माझं, म्हणून तुझं अंथरूण उचल, त्याने तिला डोळ्यांनी खुणावत सांगितलं. जान्हवी विचारात पडली. मग हळूच तिने ब्लँकेट उचललं. त्याने बेडवर मधोमध पिलोची एक भिंत उभी केली होती. हे काय करताय, जान्हवीने त्याच्याकडे पाहून नवलाने विचारलं. बॉर्डर बनवतोय. या बॉर्डरच्या अलीकडे माझी जागा असेल आणि पलीकडे अनवॉन्टेड लोकांची, म्हणजे तुझी जागा असेल. आणि चुकूनही बॉर्डरच्या या साईडला यायचं नाही, नाहीतर असा पंच मारेल ना, तो तिला हात दाखवत म्हणाला. मरण्याचा काही शौक नाही आहे मला, ती हळूच म्हणाली. त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. काही नाही, झोपा आता, ती म्हणाली. व ते दोघेही आपापल्या साईडला झोपले. तो लाईट ऑफ करायला लागला. लाईट ऑफ करू नका ना प्लीज, मला अंधारात झोप नाही येत, ती उठून बसली. मला लाईटमध्ये झोप नाही येत, तो म्हणाला. तुम्ही ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपा ना, ती रिक्वेस्ट करत म्हणाली. मला एक सांग, तू जेव्हा बाल्कनीत झोपतेस तेव्हा काय करतेस? तेथे तर लाईटही नाही आहे, तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. आपल्या बंगल्याच्या बाहेर तो लाईट आहे ना, त्याच्या आधाराने झोपते, ती केविलवाणा चेहरा करत म्हणाली. तू आहेस तरी कोण? आताच काही वेळेपूर्वी तू पाऊस पाडलास. बंगल्यापासून दूर असलेल्या बल्बपासून तू लाईट घेतेस. मला तर तुझ्यासोबत झोपायची भीती वाटायला लागली. त्याने घाबरण्याचं नाटक करत ब्लँकेट तोंडावर घेतलं. ती घाबरत घाबरत बेडवर झोपली व डोळे बंद करून घेतले. त्याने हळूच ब्लँकेट वर करून पाहिलं. तिने डोळे बंद केले होते. स्माईल करत त्याने पुन्हा चेहरा झाकून घेतला. क्रमशः. कसा होता आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.